नमस्ते मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत। काल आपला तमाशा अर्धवटच झाला आणि मी पण त्याबद्दल अर्धेच तुम्हाला माहिती दिली, तर आज पूर्ण तुम्हाला माहिती देईल। आता आपण चाललोय ज्या ठिकाणी पहिला मान होता त्या ठिकाणी आता जेवायला आहे, तर आपण तिकडे जेवायला चाललेलो आहे। तर चला तर मग आपण ज्या मंदिरात गेलो होतो त्या कांदोशी गावात, ह्या डोंगराखाली बरोबर, आणि हाच तो डोंगर आहे चकदेवचा डोंगर, ज्यामध्ये आग वर्ण टाकली गेली होती। तो हा डोंगर आहे आमच्या म्हणजे गावापासून एवढा हे दिसतो असायला। आणि अजून एक दाखवत होतं की ह्या साईडला जो डोंगर आहे तो गड आहे, तर त्या गडाचं नाव आहे रसाळगड, आणि त्या गडाच्या पायथ्यालाच आमचं गाव आहे। आणि ही जी खालना गेलेली आहे ती जगबुडी नदी। चला तर मग आता जेवायला जायचं आहे, चला जेवण करून घेऊ। A few moments later. कौन है ये लोग? कहां से आते हैं? चाललोय आता क्रिकेट खेळायला। मला आपलं हे खाली आहे ग्राउंड, या आमची टीम। ग्राउंडला क्वालिटी, चारी साईडने डोंगर आणि शेजारी नदी। चला जाताना वाट जरा क्वालिटी आमची, खेळायला जाऊ। गावाच्या बाहेर कुठे मॅचेस नाहीत, त्यामुळे आज गावातच क्रिकेट खेळायचंय। तर हे आमचं मैदान, आणि चारी साईडला बघू शकता सांगितल्याप्रमाणे डोंगर आहेत। पावसाळ्यात क्वालिटी वाटते। चला आता सुरुवात करू आपण। पहिलाच बॉल लावून झाला असता। लेकिन एक सेकंड, आग लगा चाहे बस्ती में, बाबा तो रहता मस्ती में। बॉक्स होता तेव्हा कोण खाली वरून खेळत नव्हता। अशा रीतीने आमचं खेळून झालेलं आहे। आता जिकडे दुसरा मान आहे त्यांच्याकडे आमची पालखी घेऊन जायचं आहे। आज आम्ही नदीवर चाललेलो आहे। चला, ही अशी आमची नदी आहे। या ठिकाणी पाणी कमी आहे, पण वर तिकडं गोबाड्यावर पाणी जास्त आहे। तिकडं ज्यांच्याकडे मान आहे दुसरा मान, त्यांच्याकडे पालखी घेऊन जायची आहे आपल्याला। तर चला आपण जाऊ, लेट्स गो। तुम्ही जर कोकणात येत असाल तर सांभाळून या, म्हणजे असे जंगला बिंगल्या ठिकाणी। आता हे आमचं रान आहे, इकडं बिबट्याचे जरा खूप असतात। तुम्ही आमच्या गावात आले असेल तर तुम्हाला एक कुत्रं दिसेल नसेल माझ्या व्हिडिओमध्ये। तर ह्याचं कारण हेच आहे की बिबट्या वगैरे असल्यामुळे, आमच्या गावात वावर असल्यामुळे रात्री तो घेऊन जातो। कधी कधी असतात, कधी आता कसं जरा शिमगा आहे त्यामुळं लोक जास्त असतात, त्यामुळं बिबट्या वगैरे यांचा जास्त वावर नसतो आपल्या इकडे। पण कधी पण कोकणात आला तर सांभाळून फिरा अशा ठिकाणी। चला, आमच्याकडे एवढी पोरं एकत्र असण्यामागचं कारण म्हणजे आमच्या गावाकडे रेंज नाहीये, आणि रेंज नसल्यामुळे सगळे एकत्र असतात। शिमग्यात तसं सगळे कोकणात एकत्र असतात, कारण की आमचा तो सण आहे शिमग्यात आणि गणपतीत खास करून, त्यामुळे सगळे लोक एकत्र असतात। शिमग्यात सगळे एकत्र ह्यामुळे असतात, म्हणजे असे खूप कारण आहेत की सगळे एकत्र असतात, कारण की लोक कामावर थकतात, कामाला कंटाळतात वगैरे, पण शिमग्यात आल्यानंतर सगळे एकत्र असतात आणि त्यामुळे सगळे मजा असते। आणि अजून एक गोष्ट आमच्या इकडची खास आहे की आमच्या इकडे फोनला नेटवर्क नाहीये, म्हणजे माणूस माणसात असतो। नाही तर आपल्याकडे पुणे मुंबई ह्या साईडला लोक नुसते फोनवरच असतात, तर कोण कोणाकडे जात नाही। पण शिमग्यात सगळी लोक एकत्र येतात गावाला, शिमग्यात आणि गणपतीत। त्यामुळे आमच्याकडे खूप मजा असते। चाकरमानी पण येतात, सगळे नातेवाईक वगैरे ज्यांच्याकडे मान असतो वगैरे। आता तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे तमाशा होता। तमाशा म्हणजे तो नाही जो तुम्ही विचार करता, तमाशा वेगळा म्हणजे वेगळा, की त्यात भारुडं वगैरे एक गीत वगैरे असतं। तर आज संध्याकाळी तुम्हाला मी दाखवेलच। हे जे आहे काजू आहेत, आपल्या इकडे 1000 रुपये किलो भेटणारे आमच्या इकडे फ्री मध्ये भेटतात। ह्याचं कारण असं की आमच्या आजोबांनी लावलेली काजूची झाडं त्यावरनं काढलेली आहेत। कोकणी आहेत आम्ही शेवटी। तुमच्या इकडे 1000 रुपयाची भेटणारी काजूची भाजी आम्ही शिमग्यात अशी रोज फ्रीने खातो। आपण आता चाललोय मानाच्या ठिकाणी, ज्यांच्याकडे आज दुसरा मान आहे त्यांच्याकडे। खरं तर आपल्याकडे 5 मान असतात, 2 मान हे फिरतीवरचे असतात आणि 3 मान हे त्यांच्या घरी असतात। तर आज दुसरा मान आहे। चला पालखीच्या ठिकाणी जाऊ, पालखी नाचवू जरा, चला।
आता आपण तमाशाला चाललेलो आहे. चला तर मग. तमाशा म्हणजे तो नव्हे, तुम्ही जो समजताय. तमाशा म्हणजे आमच्याकडचं मस्त नाट्य बिट्य सगळं. म्हणजे 4 दिवस मान असले की सेमच असतं, फक्त कॅरेक्टर असतं ते बदलत राहतं, एवढाच विषय बस. पण आजचं भारी आहे. चला तर आपण बघू. हा आपल्या गावाकडचा तमाशा आहे. या तमाशामध्ये बायकांना हे पोरस साड्या वेड्या घालून दाढी बिडी काढून नाचतायत. म्हणजे लोकांचं मनोरंजन करण्यासाठी रात्री 2-3 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू असतो गावात. म्हणजे एक शिमग्याला शोभा येते. प्रत्येक गावात वेगवेगळं असतं, तुम्हाला माहिती असेल तर. उदाहरणार्थ म्हणजे रावण दहन. बाबूचे पप्पा डॅडी वडील नाही. त्या गावात 4 वाघ आले. 4 हो तात्या, तू काल बोललो का नाही? बोलायचा नाही, तू डोल्याला ऐकलात मग तुझं कान हुशार आहे. हा मग बरोबर आहे का नाही? तात्या वाघ असेल तर 4 वाघ आलंच कसं? मी म्हटलं आयची मी जो त्या 4 वाघांना आज पकडणार. तर मी मागच्या गावात गेलो, तात्यांच्या तिकडनं बबनच्या तिकडनं आलो. तिथं परशुराम ताते भेटलं. त्यानं म्हटलं काय होत मामानू? ते म्हणतात तू मामा आता कसा काय म्हणतो? म्हटलं तो गणेश शिवाजी माळी तुमचा भाता. मग मी कोण? ते म्हणतात भाता येऊन तुझा. हो बरं, काय तू काढलं? मामा गेलं कुठं? पुढे सांग. मामा म्हटले ही घे नवटा आणि त्या वाघाला मारून सोडता. तो वाघ आला भारी. त्या आईनं म्हटलं येतात कांडाप काढतो. हो चायला मी जो कांडाप काढतो. अरे वाघ जो तो एवढा मोठा म्हटला माझी आरती फाटली. कॅन उगाच काहीतरी याला खाली त्याला असतो. त्याच्या मागे तुझा आहे, लक्षात ठेव. खाली काय घातला हो का? करता आलो का काय? घेऊन आलो नमस्कार असो आयुष्यभर रणकावरा. सांगितलं होता हो शिपाय. तुमचा दोघांचा पारा कसा चाललाय? याच्यावर कुणी बसायचा? तुम्हीच बसायचं. मी कसं बसू? बरोबर आहे ना? मग तुमचं असं खूप बारीक ठेवला. आता बरोबर गेला ना? आता बसू काय? फायनल त्यावेळेला आमची जिरली त्याला आणताना. आता बसा नाही तर पसरा. महाराज गोष्ट सांगू काय? बरं कुणाला गोष्ट चांगली सांगता येते? का गाणं म्हणू? नाही गोष्ट सांगा. राणी तर राणी
राजकन्या अहो आमची राजकन्या आहे चंद्रप्रभा. ती वयात आली वयात. हो उपवळ. तर तिला लग्न करायचं आहे. ती म्हणते कोणतरी चिकना आला चिकना. हो त्याच्या प्रश्नाला उत्तर देईल. त्याच्याशी मी लग्न करेल. चला तुम्हाला जमेल काय उत्तर द्यायला उत्तर. मग ठीक आहे. अरे तू कशाला उत्तरला झालाय. त्याला प्रश्नाचं उत्तर देऊ दे. तिला बसू दे बाजूला. ही आमची गवलन. ही आमची गवलन आज फेमस झालेली. तिच्यामुळे कार्यक्रमाला आज शोभा आलेली आमच्या. आजचा ब्लॉग आपल्याला संपलेला आहे. भेटू उद्या. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज मजा आली खूप. चला आता उरलेत आपले 3 दिवस उरलेत शिमग्याचे. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.